भारताच्या संसदेमध्ये मागच्या 2 दिवसांपासून एक चर्चा चालू होती, ती म्हणजे 131वी जी घटनादुरुस्ती विधेयक सरकारनं आणलेलं आहे त्याच्यावरती ही चर्चा होती. या घटनादुरुस्ती विधेयकाकडे वुमन्स रिझर्वेशन बिल म्हणजे महिला आरक्षण विधेयक या दृष्टीनं बघितलं जाते. पण प्रत्यक्षात ते फक्त महिला आरक्षण विधेयक नव्हतं. त्याच्यामध्ये डिलिमिटेशन विधेयक देखील होतं, जेणेकरून संसदेतल्या ज्या जागा आता 550 आहेत, प्रत्यक्षात 543 असतात, पण त्या 550 वरून वाढवून 850 करायच्या असं ते विधेयक होतं. पण मागच्या 2 दिवसामध्ये तुम्ही ऑब्झर्व्ह केला असेल, भारतातल्या संसदेतले सत्ताधारी आणि विरोधक अतिशय प्रेमाने एकमेकांशी बोलत होते, एकमेकांकडून बघून हसत होते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मागच्या 10-12 वर्षात कधीही दिसल्या नसतील. पण त्या मागच्या 2 दिवसात का दिसल्या तेही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. पण त्या अगोदर या बिलाचं झालं काय? तर या बिलावरती आज मतदान झालं. या मतदानामध्ये 278 लोकांनी सरकारच्या बाजूने मतदान केलं. 211 लोकांनी सरकारच्या विरोधात मतदान केलं. एकूण 489 लोक उपस्थित होते. म्हणजे या बिलाचं तसं म्हटलं तर हे बिल पास झालं असं तुम्हाला वाटायला पाहिजे, प्रत्यक्षात पास झालं नाही. कारण असं बिल किंवा असं विधेयक पास होण्यासाठी 2/3 बहुमत पाहिजे. म्हणजे थोडक्यात 67% खासदारांनी या बिलाला पाठिंबा द्यायला पाहिजे. मग हे असं का असायला पाहिजे तेही तुम्हाला पुढे सांगतो. पण थोडक्यात झालं असं की 278 खासदारांचा पाठिंबा मिळून देखील हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेमध्ये पारित झालं नाही. मग नेमकं हे पारित का झालं नाही? सरकारने याच्या मागून दुसरा काहीतरी गेम करायचा प्रयत्न केला होता. तो गेम विरोधकांनी बरोबर कसा ओळखला आणि तो बरोबर कसा हाणून पाडला, हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जी काही चर्चा ऐकली असेल त्या चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता की महिला आरक्षणाचं काय? तर महिला आरक्षणाचं विधेयक याकडे असं या पद्धतीने बघितलं गेलं, पण प्रत्यक्षात महिला आरक्षण विधेयक किंवा महिला आरक्षणासाठी घटनादुरुस्ती विधेयक 106वी घटनादुरुस्ती 2023च्या सप्टेंबर महिन्यातच झालेली आहे आणि ती संसदेनं पास देखील केलेली आहे. पण प्रत्यक्षात ती अंमलात येण्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होता की असं या घटनादुरुस्तीमध्ये होतं की जेव्हा ही घटनादुरुस्ती होईल त्यानंतर जेव्हा जनगणना होईल त्या जनगणनेनंतर ती घटनादुरुस्ती लागू होणार. म्हणजे भारताच्या विधानसभांमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये सगळीकडे महिलांना 33% आरक्षण मिळणार. म्हणजे हे विधेयक ऑलरेडी पास झालेलं आहे. मग आता हे परत आणायचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर परत आणायचं कारण असा की सरकारचं असं म्हणणं होतं की आता 2026-27 मध्ये जनगणना होणार आहे. आता जर जनगणना अजून झालेलीच नाही तर मग ही जनगणना होणार, त्याच्यानंतर मग हे विधेयक आणलं जाणार. मग ते 2029च्या लोकसभेच्या अगोदर होईल की नाही सांगता येत नाही. त्यामुळे सरकारनं असं ठरवलं की हे महिला आरक्षण विधेयकाचं पुन्हा एकदा घटनादुरुस्ती करायची आणि त्यामध्ये असं कलम टाकायचं की ही जनगणना 2011चीच करायची आणि त्याच्या आधारेच सगळा काय बदल आहे तो करून टाकायचा, जेणेकरून आता लगेचच महिलांना 33% आरक्षण देता येईल. ज्यामध्ये काहीही चुकीचं नाही, करायला हरकत नाही. पण सरकारने इथे एक गेम केला. हे महिला आरक्षण विधेयक वेगळं सरकारला आणता आलं असतं आणि ते पास देखील आरामात झालं असतं. पण प्रत्यक्षात सरकारनं याच ठिकाणी एक डाव टाकला आणि 2 बिलं किंवा 2 विधेयकं एकमेकांत मिक्स केली. ती करण्यामागचं कारण काय ते समजल्याशिवाय ऍक्च्युली सरकारनं काय केलं ते समजणार नाही. सरकारने हे सगळे 2 विधेयकं मिक्स करायचं एक कारण याचं हे आहे की डिलिमिटेशन एक्सरसाइज. आपल्या देशामध्ये जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात एका खासदारासाठी साधारणतः 10 लाख, 20 लाख अशा पद्धतीनं लोक असतात. म्हणजे एका खासदाराच्या मागे एवढ्या लोकांचं प्रतिनिधित्व एक खासदार करतो. हे सुरुवातीपासूनच ठरलं होतं, त्या फॉर्म्युलाप्रमाणे केलं. तुम्हाला एक सांगतो की 1952च्या ज्या निवडणुका झाल्या भारतातल्या लोकसभेच्या, त्यावेळी लोकसभेत होत्या 489 जागा. परत मग 1957ला त्या वाढून 500च्या वर गेल्या. 1962ला त्या वाढल्या 518 झाल्या. 1967ला त्या 523 झाल्या. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा लोकसभेची निवडणूक व्हायची त्याच्या अगोदर खासदारांची संख्या वाढायची, कारण लोकसंख्या देखील वाढलेली असायची. मग लोकसंख्या वाढली की खासदारांची संख्या वाढायची. यावेळी नुकसान काय व्हायचं की उत्तरेतली जी राज्य आहेत म्हणजे यूपी, बिहार, बंगाल किंवा हरियाणा वगैरे, दिल्ली, या सगळ्या राज्यांची लोकसंख्या जास्त वाढायची, कारण ती तशी तुलनेनं अशिक्षित राज्य होती. त्यांच्याकडे आपली लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले नाहीत. त्याचवेळी जी दक्षिणेकडची राज्य होती, ज्यामध्ये केरळ आहे, तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, महाराष्ट्र सुद्धा आहे, या सगळ्या राज्यांचं असं होतं की इथले लोक शिकलेले होते, त्यामुळे इथं लोकसंख्या थोडी कंट्रोल केली गेली आणि त्यामुळे इथली लोकसंख्या कमी वाढायची. त्यामुळे प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जेव्हा खासदार वाढायचे तेव्हा उत्तरेकडचे खासदार जास्त वाढायचे, दक्षिणेकडचे खासदार त्या मानाने कमी वाढायचे. त्यामुळे 1976 साली इंदिरा गांधींनी एक निर्णय घेतला आणि त्यांचा निर्णय असा होता की आता पुढच्या 25 वर्षांसाठी खासदारांची संख्या वाढवायचीच नाही.
कारण या आपल्या देशाला या लोकसंख्या नियंत्रणाचं महत्त्व समजायला पाहिजे. त्यामुळं पुढची 25 वर्ष उत्तरेकडच्या राज्यांनी देखील लोकसंख्या कमी करायची, दक्षिणेकडच्या राज्यांनी ऑलरेडी कमी केलेली आहे. त्यामुळे जेव्हा ही लोकसंख्या उत्तरेकडून कमी होईल त्यावेळी आपण खासदारांची संख्या 2001 ला वाढवायची. म्हणजे 1976 ते 2001 25 वर्षांसाठी इंदिरा गांधींनी या खासदारांची संख्या 543 ठेवली आणि ती वाढवलीच नाही. आता प्रश्न असा झाला की 2001 ला या देशामध्ये वाजपेयींचं सरकार होतं आणि त्यावेळी देखील अजून तीच परिस्थिती होती. अजून सुद्धा उत्तरेतल्या राज्यांनी ढिगभर लोकसंख्या वाढवली, दक्षिणेतल्या राज्यांनी वाढवली नाही. त्यामुळे परिणाम काय होणार होता? एकदा जी काही लोकसंख्या आहे त्या प्रमाणात जर पकडायचं म्हटलं तर उत्तरेतल्या राज्यांचे खासदार जास्तच वाढणार, दक्षिणेतल्या राज्यांचे खासदार कमी वाढणार. म्हणजे नुकसान कोणाचं होणार? तर दक्षिणेतल्या राज्यांचं होणार. दक्षिणेतल्या राज्यांचे जे खासदार वरती पोचायचे ते तिथपर्यंत तेवढे पोचणारच नाहीत. जर तामिळनाडूचे खासदार उदाहरणार्थ 28 असतील तर ते वाढून जास्तीत जास्त होतील 34 किंवा 35. पण त्याच वेळी उत्तर प्रदेशचे खासदार जे 80 आहेत ते डायरेक्ट वाढून होतील 120 किंवा 125. म्हणजे काय? हा जो फरक आहे तो प्रचंड आहे, प्रचंड मोठा आहे. त्यामुळे उत्तरेतल्या राज्यांचा फायदा होणार, दक्षिणेतल्या राज्यांचं नुकसान होणार. म्हणून वाजपेयींनी देखील निर्णय घेतला की पुन्हा एकदा उत्तरेतल्या राज्यांनी आपली लोकसंख्या कमी करावी आणि मग हे डिलिमिटेशन एक्सरसाइज करावा. म्हणून 2001 पासून 2026 पर्यंत पुढच्या 25 वर्षांसाठी वाजपेयींनी देखील 543 आकडा फ्रीज करून टाकला. आता 2026 वर्ष ऑलरेडी चालू आहे. आता सरकारला पुन्हा एकदा या गोष्टीवर निर्णय घ्यायला पाहिजे. आता अजून देखील अशीच परिस्थिती आहे की उत्तरेतल्या राज्यांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे, दक्षिणेतल्या राज्यांनी चांगला कंट्रोल केलाय. या दक्षिणेतल्या राज्यांच्या बरोबर महाराष्ट्राला देखील पकडायला पाहिजे, कारण महाराष्ट्राने देखील चांगला कंट्रोल केलाय. तरी देखील महाराष्ट्राचं यामध्ये नुकसानच होणार आहे. म्हणजे आता जे सरकार 850 जागा करायचं म्हणतंय, या 850 मध्ये उत्तरेतल्या राज्यांचा शेअर जास्त असणार आहे, दक्षिणेतल्या राज्यांचा शेअर कमी असणार आहे. त्यामुळे नुकसान काय होणार? एखादा पंतप्रधान ठरवायचा असेल, एखादं सरकार पाडायचं असेल, टिकवायचं असेल तर त्यामध्ये दक्षिणेतल्या राज्यांना इन्क्लुडिंग महाराष्ट्र जास्त काही महत्त्व असणारच नाही. त्यामुळे दक्षिणेतल्या राज्यांचा या सगळ्या डिलिमिटेशन एक्सरसाइजला पहिल्यापासून विरोध होता. त्यांचं आत्ताही तेच म्हणणं होतं. MK स्टॅलिन यांनी सांगितलं होतं, रेवंत रेड्डी, सिद्धरामय्या या सगळ्या दक्षिणेतल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीच्या एक्सरसाइज करू नये, पुन्हा आणखी काही वर्षांसाठी तो वाढवावा, उत्तरेतल्या राज्यांनी आपली लोकसंख्या कमी करावी आणि मग लागू करावा. पण भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने जर बघितलं तर यामध्ये त्यांचा फायदा होता, कारण भारतीय जनता पक्ष हा तसा म्हटला तर हा नॉर्थ इंडियावाला पक्ष आहे. त्यामुळे जर नॉर्थ इंडियामधल्या खासदारांची संख्या वाढली तर बीजेपीचं बळ उत्तर भारतात जे आहे ते आणखी जास्त वाढेल आणि दक्षिण भारत त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा राहणार नाही. आणि या दृष्टीनं मग भारतीय जनता पक्षाने ठरवलं की आपण आता पुन्हा एकदा 25 वर्षांनी ही मुदत वाढवायची नाही, तर आपण यावेळी डिलिमिटेशन एक्सरसाइज कंप्लीट करायचा आणि खासदारांची संख्या 550 वरून 850 वरती न्यायची. म्हणजे जवळजवळ 300 खासदार वाढणार आणि या 300 मध्ये जास्तीत जास्त खासदार उत्तरेतलेच वाढणार. आता यामध्ये सरकारनं मग नेमका काय गेम करायचा प्रयत्न केला आणि तो विरोधकांच्या कसा लक्षात आला ते पण सांगतो. आता अशा पद्धतीनं जर लोकसभेच्या जागा वाढवायच्या असतील तर त्या प्रत्येक राज्यातल्या असेंब्लीच्या म्हणजे विधानसभेच्या जागा देखील वाढणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचं एखादं विधेयक ज्यावेळी संमत करायचं असतं किंवा घटनादुरुस्ती संमत करायची असते त्यावेळेला त्याला 2/3 बहुमत लागतं. 2/3 म्हणजे काय? भारतातल्या सरकारकडे 50% बहुमत असलं तरी चालतं सरकार निवडून येण्यासाठी किंवा सरकार सत्तेत राहण्यासाठी, पण हे बिल पास करण्यासाठी 2/3 बहुमत पाहिजे, जेवढे खासदार लोकसभेमध्ये असतील त्याच्या. आता इथं झालं असं की सरकारकडे 2/3 एवढं बहुमत नाही, म्हणजे एकूण 543 पैकी 360 खासदार त्यांच्याकडे नाहीत. मग आता सरकारकडे एक ऑप्शन होता की विरोधकांच्यातले काही खासदार आपल्याला मतदान करायला पाहिजेत आणि ते करण्यासाठी मग सरकारनं महिला आरक्षणासाठी जे घटनादुरुस्ती विधेयक आणायचं होतं त्याची आणि या डिलिमिटेशन एक्सरसाइज दोन्हीची एक भेळ तयार केली आणि लोकांसमोर ती महिला आरक्षण विधेयक किंवा महिला आरक्षणासाठीचं नारीवंदन वगैरे जे काय म्हणतात ते म्हणून प्रेझेंट केलं. म्हणजे थोडक्यात काय, लोकांच्या मध्ये जी चर्चा झाली ती महिला आरक्षण विधेयकाच्या दृष्टीने झाली, जेणेकरून यावर मतदान होणार. त्यावेळेला लोक असाच विचार करणार की महिलांच्या सबलीकरणासाठी, महिलांना ताकद देण्यासाठी हे विधेयक संमत होणं गरजेचं आहे. पण प्रत्यक्षात हे विधेयक संमत सरकारला करायचं होतं डिलिमिटेशनसाठी, या जागा वाढवण्यासाठी. कारण या जागा वाढवण्यासाठी दक्षिणेतली राज्य मतदान करणार नाहीत. सरकारमध्ये सामील असलेला TDP देखील मतदान करायला तयार नव्हता कालपर्यंत. काल TDPनं ठरवलं की सरकारला आपण मदत करायची आहे, ते पण त्यांना अमित शहानी आश्वासन दिल्यानंतर. म्हणजे थोडक्यात इथं परिस्थिती अशी झाली की सरकारला जर
खालच्या दक्षिणेतल्या राज्यांची मदत पाहिजे असेल तर त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं पॅकेजिंग करणं गरजेचं होतं आणि ते पॅकेजिंग त्यांनी महिला आरक्षण विधेयक अशा पद्धतीने केलं. आता झालं असं की जर जिंकलं तर डिलिमिटेशन जिंकलं आणि जर हारलं तर महिला आरक्षण विधेयक हारलं. म्हणजे काय, सरकारचं असं झालं की जर हे विधेयक हारलं तर आता म्हणता येईल की विरोधकांनी महिलांच्या विरोधात गेले विरोधक आणि महिलांचं आरक्षण हाणून पाडलं, म्हणून विरोधक हे वाईट आहेत असं सरकारला म्हणायची एक सोय झाली. आणि जर जिंकलं असतं तर सरकारचा डाव यशस्वी झाला असता की 850 जागा झाल्या, नॉर्थ इंडियाला चांगला भरपूर शेअर मिळाला आणि सरकारला म्हणजे आत्ताच्या बीजेपी सरकारला सत्तेत राहण्यासाठी मदत झाली. आता या विधेयकामागचा सरकारचा जो डाव आहे तो लोकांनी ओळखला, विरोधकांनी देखील ओळखला. त्यामुळे विरोधकांना देखील डायरेक्ट महिला आरक्षणाला विरोध करता येत नव्हता. विरोधक देखील म्हणत होते की आम्ही महिला आरक्षणाच्या बाजूने आहे, पण त्यांनी देखील यामध्ये प्रॉब्लेम काय काढले की जाती आधारित जनगणना करण्याच्या अगोदरच तुम्ही हे विधेयक आणताय, याचा अर्थ सरकारच्या मनात काहीतरी वाईट आहे. विरोधक डायरेक्ट विरोध करू शकत नव्हते, त्यामुळे त्यांनी जाती आधारित जनगणना, ओबीसीला कोटा दिला नाही, ओबीसी महिलांचं काय वगैरे असे काहीतरी प्रश्न विचारले आणि त्या मुद्द्यांच्या आधारावरती या विधेयकाला त्यांनी विरोध केला आणि ते विधेयक या आपल्या लोकसभेमध्ये जे आज मतदान झालं त्यामध्ये हाणून पाडलं. त्यामुळे झालं असं की 489 खासदार होते, 489 पैकी किमान 328 खासदारांनी जर विधेयकाला पाठिंबा दिला असता तर हे विधेयक संमत झालं असतं, ही घटना दुरुस्ती मान्य झाली असती आणि तो कायदा झाला असता. पण आता हे विधेयक संमत झालेलं नाही. याचा अर्थ पुढच्या काही वर्षांसाठी किमान सरकारने हे विधेयक पास करेपर्यंत तरी 543च लोकसभेच्या जागा असतील. विधानसभेमध्ये देखील या जागा तेवढ्याच राहतील. म्हणजे ज्या विधानसभेच्या दृष्टीनं अनेकांनी जे पक्षांतर केलेलं आहे, ज्यांना असं सांगितलेलं आहे की डिलिमिटेशन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागा 288च्या जागी डायरेक्ट 400 होतील, सगळ्यांना तिकीट देता येईल वगैरे वगैरे, त्यांच्या दृष्टीनं देखील हा फटका असणार आहे. त्यामुळं या जागा आता वाढणार नाही आहेत, परत हे विधेयक संमत होईपर्यंत तरी वाढणार नाहीत. त्यामुळं आता या जागा सेम राहतील, विधानसभेच्या जागा देखील सेम राहतील. मग महिला आरक्षणाचं काय, तर महिला आरक्षणाचा जो घटना दुरुस्ती आहे ती सरकार परत पुढच्या महिन्यात जरी घेऊन आलं तरी ते आरक्षणाची जे विधेयक आहे ते आरामात पास होऊ शकतं. त्याच्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. त्यावेळेला कदाचित विरोधक देखील मदत करतील. त्यामुळं ही गोष्ट दोन्ही एकत्र करून आणल्यामुळं विरोधकांनी त्याला विरोध केला आणि ते हाणून पाडलं आणि ते दक्षिणेतल्या राज्यांच्या दृष्टीनं वाईट होतं आणि दक्षिणेतल्या राज्यांवरती ज्यांचा प्रभाव आहे त्या पक्षांच्या दृष्टीनं देखील वाईट होतं. त्यांना त्याचा फटका बसला असता, त्यांचं प्रतिनिधित्व कमी झालं असतं, म्हणून त्यांनी त्याला विरोध केला. आता मागच्या 2 दिवसांपासून भारताच्या लोकसभेत जे प्रेममय वातावरण चाललेलं होतं, सगळे सत्ताधारी, सगळे विरोधक एकमेकांशी एवढं प्रेमानं बोलत होते. भारताच्या पार्लमेंटचे स्पीकर ओम बिर्लांनी तर राहुल गांधींच्या हाताकडे बघून विचारलं की तुमच्या हाताला काय झालंय. म्हणजे इतकं प्रेमाचं वातावरण या आपल्या लोकसभेमध्ये आपल्याला दिसलं, जे आजपर्यंत कधी दिसलं नव्हतं. याचं कारणच हे होतं की विरोधकांनी या बिलाला समर्थन दिलं पाहिजे, जेणेकरून डिलिमिटेशन एक्सरसाइज कंप्लीट होईल आणि हे विधेयक संमत होईल किंवा ही घटना दुरुस्ती संमत होईल, जी सरकारला स्वतःच्या जीवावर करता येत नव्हती आणि ती करता आली नाही. त्यामुळे हे अयशस्वी झालं. आता लगेच बघा, आजपासून सगळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाला शिव्या द्यायला लागतील, महिलांच्या विरोधात आहे वगैरे वगैरे सगळं बोलायला लागतील. या सगळ्या गोष्टींना सुरुवात होईल. पण शेवटी हे राजकारण आहे, हा राजकारणाचा खेळ आहे आणि तो खेळ ते करतच राहतील. फक्त विषय एवढाच होता की हा जे नेमकं काय काय घडलं ते आपल्या सामान्य लोकांना समजलं पाहिजे, त्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.